नमस्कार सगळ्यांना. आजच्या नवीन बॅचमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. कसे आहात सगळे? नमस्कार. आज तुम्हाला मी रोज एक प्रश्न विचारणार आहे, कसे आहात, आणि तुमच्याकडनं उत्तर काय अपेक्षित आहे माहितीये? ऐश्वर्या. ऐश्वर्यात. ऐश्वर्यात. हे ऐश्वर्यात हे उत्तर आपल्याला रोज युनिव्हर्सकडे पोहोचवायचं आहे. आपण जेव्हा जेव्हा ऐश्वर्या. प्रत्यक्षात म्हणतो ऐश्वर्यात आहोत, त्यावेळेस ते उत्तर युनिव्हर्सकडे पोहोचतं आणि आपल्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य यायला सुरुवात होते. मान्य आहे तुम्हाला? हो. आता मी तुम्हाला विचारणार आहे, कसे आहात? सगळ्यांनी एक साथ म्हणायचे ऐश्वर्या. कसे आहात सगळे? ऐश्वर्या. ऐश्वर्या. ऐश्वर्यात. सगळ्यांनी एकत्र म्हणल्यानंतर त्याचा प्रभाव वेगळा असतो. व्हिडिओ ऑन करावेत. आपला एनर्जीचा क्लास आहे. एनर्जीचा फ्लो आपल्याला चांगला होतो व्हिडिओ ऑन केल्यामुळे. आणि मलाही जरा शिकवायला उत्साह येतो, कारण समोर असं वाटतंय की कोणीतरी ब्लँक आहे आणि मी कोणाशी बोलते काय कळत नाही. आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे की आपण निरनिराळ्या ठिकाणाहून आज इथे जॉईन झाला आहात. तर आपण एक 2 मिनिटामध्ये पटपट टाईप करायचंय की आपण कुठून आहात, म्हणजे मला कळेल माझी ऍड कुठपर्यंत पोहोचली होती. ठाणे, मुंबई. रजनी बी, मुंबई. अंजली कुळवे, नवी मुंबई. पुणे. ओके. आम्ही वेलकम. मुंबई कोपर ठरणे. सगळ्यांना वेलकम आहे. मुंबईकर, चिपळूणकर, ठाणेकर, सांगलीकर, नवी मुंबई, सगळ्यांचं स्वागत आहे. गुड. खूप छान. तुम्ही आजची बॅच खूप अशी रिस्पॉन्ड करणारी दिसते मला वाटतं, त्यामुळे मला पण छान वाटलं. ओके, थँक्यू. आता मला हे सांगा की तुम्ही आता इथे जॉईन झालात रेकी शिकण्यासाठी. रेकी शिकण्याचे वेगवेगळे कारण असतात. क्युरियोसिटी असते, संभाजीनगर. मन शांतीसाठी. मनशांतीसाठी. सगळ्यांचे वेगवेगळे कारण असतात. तर ज्या ज्या कारणांसाठी आपण रेकीसाठी जॉईन झाला आहात, कुणी कुणी क्युरियोसिटी म्हणून जॉईन झालं आहे, कुणी कुणी मनशांतीसाठी झालंय, कुणी आरोग्य, ऐश्वर्य, आनंद, सुख, शांती, समाधान, सेल्फ हिलिंग, दुसऱ्यांचं हिलिंग, लोकांना मदत करणं हे आपलं गोल असू शकतं. त्यासाठी पण आपण जॉईन झालो आहोत. तर तुमचे हे जे काही सगळे कारण आहेत, सगळ्यांचं स्वागत आहे. कुणी कुणी मी कशी शिकवते हे पाहण्यासाठी पण जॉईन झालेलं असू शकतं. नो प्रॉब्लेम. त्यांचं सुद्धा मनापासून आणि ओपन माइंडेड स्वागत आहे. ओके. तर आपलं आता आपण जॉईन झालो आहोत आणि आपल्याला असे प्रॉब्लेम असू शकतात असं आपण म्हणतो. तर का असतात हे प्रॉब्लेम आणि कुठून येतात हे प्रॉब्लेम? हे प्रॉब्लेम कुठेतरी अशा युनिव्हर्सच्या एका कोपऱ्यात ठेवलेत आणि तिथून आपल्याकडे आलेत, असं आहे का? की आपण ते मागून घेतलेत किंवा आपण बिग बास्केट मधून किंवा कुठून मागून घेतलेत? नाही. प्रॉब्लेम बाहेर आहेत, पण त्याचे रिझल्ट आपल्याला कुठे मिळतात? आपल्यामध्ये, आतमध्ये मिळतात. माइंड, बॉडी आणि ऑरा. आता रेकी शिकायला आपण येतो तेव्हा रेकीसाठी एक मिनिट, मी जरा म्यूट करते सगळ्यांना. रेकीसाठी आपण जेव्हा येतो तेव्हा हा एक योगायोग नसतो. रेकी ही खूप विराट ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि आपण जेव्हा रेकी शिकण्याचा आपल्या मनामध्ये विचार येतो, तो विचार कधी येतो आपल्या आयुष्यामध्ये? तर आपलं स्पिरिच्युअल अवेकनिंग होण्याची वेळ आलेली असते. भौतिक आयुष्यामधून आपल्याला थोडंसं आध्यात्मिकतेकडे वळण्याची वेळ आलेली असते. त्यावेळेस आपल्याला रेकी शिकण्याची इच्छा होते. आणि मुख्य म्हणजे रेकी आपली निवड करते. आणि रेकी कुणाची निवड करते? जे लोक खाऊन पिऊन मजेत आहेत, निवांत आहेत, मौज मजा करतायत, त्यांना म्हणजे स्वतःलाही काही गरज नसते की आपण आपल्या रोजच्या आयुष्याव्यतिरिक्त काहीतरी एक्स्ट्रा शिकावं. तर त्यांच्यासाठी रेकी नाहीये. पण ज्यांना काहीतरी, आता असं पण आहे की आता पोटोबा झाला आहे, आता विठोबाकडे वळायचं, त्यावेळेस सुद्धा रेकी आयुष्यामध्ये येते. आणि रेकी येण्यापूर्वी युनिव्हर्स आपलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंग पण करतो. आता हे टेस्टिंग कसं होतं? आपल्याला टप्पल पडतात. कुणाला डोक्यात, कुणाला पाठीमध्ये, कुणाला कमरेमध्ये, युनिव्हर्स कडनं.
इव्हन आध्यात्मिक साधनेमध्ये जरी आपण येणार असलो ना तरी आपलं खूप टेस्टिंग होतं आणि आपण त्या टेस्टमध्ये जर पास झालो आणि आपण शेवटी सरेंडर केलं की बाबा परमेश्वरा आता माझे प्रयत्न संपले, आता मला तूच वाचव. जेव्हा आपण सरेंडर करतो तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी काहीतरी सोय करतो, कुणीतरी माध्यम बनवतो आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतो. आणि रेकीमध्ये असं बऱ्याच वेळा होतं की लोक रेकीमध्ये येतात आणि लिटरली त्यांचं आयुष्य अपलिफ्ट होतं, शिफ्ट होतं, एका हायर एनर्जीला शिफ्ट होतं. त्यामुळे हे पण एक रेकीमध्ये येण्याचं कारण आहे. आता आपल्याला जे हे इमोशन्स वगैरे असतात, आता मला एक सांगा की आज दिवसभर तुम्ही सगळेजण इथे बसला आहात, दिवस संपायला आलेला आहे. आज दिवसभर तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं इमोशन जास्त हावी होतं? स्ट्रेस, एन्झायटी, आनंद, समाधान, दुःख, रिलेशन बद्दल लिहा, पटपट लिहा. कुठल्या प्रकारचं इमोशन आज तुम्हाला जास्त जाणवत होतं तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या मनामध्ये? स्ट्रेस, एन्झायटी, स्ट्रेस, हॅपी, गुड, हॅपीनेस, खूपच छान. स्ट्रेस. जे हॅपी आहेत ते खरोखरच छान आहेत, त्यांनी विचार त्यांचे खरोखर पॉझिटिव्ह आहेत, त्यांचं अभिनंदन. पण मॅक्झिमम लोकांना स्ट्रेस जाणवतो, टेन्शन जाणवतं. मग ते टेन्शन ऑफिसमधलं असेल, घरच्या काही आर्ग्युमेंट असू शकतात. हॅपी असाल तर खूप छान, कायम असेच राहा हॅपी, खूप छान. स्ट्रेस, ओके. स्ट्रेस असणं हे नॉर्मल आहे. येस्टरडे इट वॉज हॅपीनेस, टुडे हेल्पलेसनेस. ओके, ठीक आहे, हरकत नाही. तर आपल्याला हे इमोशन्स जे जाणवतात तर ते आपण कुठे जाणवतात बरं आपल्याला? इथे जाणवतात, इथे जाणवतात, इथे जाणवतात. कुणी वॉच केलंय कुठे जाणवतात? आपल्याला जेव्हा हे स्ट्रेसचे, एन्झायटीचे, दुःखाचे कुठले जे काय असतील ते इमोशन येतात ना, ते आपल्या कुठल्या तरी बॉडी पार्टमध्ये स्टोअर होतात, कुठल्या तरी बॉडी पार्टमध्ये. आणि जिथं ते वारंवार वारंवार स्टोअर व्हायला लागतात तिथे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. जर ते खांद्यात जनरली स्ट्रेस आला तर खांद्यामध्ये इमोशन स्टोअर होतात. बऱ्याच लोकांना असा अनुभव असेल की खूप टेन्शन आलं की खांदे दुखायला लागतात. आहे कोणाला? की स्ट्रेस आलाय, खूप खांदे दुखायला लागले. कारण खांद्यावर काय करतो आपण? आपलं जबाबदारी घेतो कुठली पण. आणि आपल्याला जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा आपण त्या जबाबदारीमध्ये कुठेतरी कमी पडलो आहोत, ती जबाबदारी पार पाडायला. ह्याचा आपल्याला एक गिल्टी फील येतो आणि खांदे दुखायला लागतात. बऱ्याच जणांना एन्झायटी येते तेव्हा ती कुठे जाणवते? हार्टमध्ये. जाणवते ना? बरोबर आहे? जेव्हा टेन्शन असतं तेव्हा ते कुठे जाणवतं? कामाचं प्रेशर असेल डोक्यामध्ये, डोकं दुखायला लागतं. ती एनर्जी डोक्यात स्टोअर होते. तर अशा प्रकारे ही एनर्जी जी असते ही ठिकठिकाणी स्टोअर होते. आणि जर ही एनर्जी आपण क्लीन केली नाही, बॅलन्स केली नाही आणि वर्षानुवर्ष ही अशीच जर स्टोअर होत राहिली तर काय होतं? आपल्या आयुष्यामध्ये त्या पार्टला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. मग अगदी तो म्हणजे मायग्रेन पासून तर कॅन्सर पर्यंत कुठलाही प्रॉब्लेम असू शकतो. आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, आपण त्याचं निसर्गाचे जे काय आपल्याला निसर्ग एक हे देत असतो, इंडिकेशन देत असतो, कॉल देत असतो आपल्याला, रिमाइंडर देत असतो, की काहीतरी आहे इथे लक्ष दे, टॅप करत असतो. पण आपण जर त्या शरीराच्या हाकेकडे, निसर्गाकडे आपण जर लक्ष दिलं नाही, तर काय होतं? ते स्टोअर जे झालेलं इमोशन आहे त्यामुळे तो बॉडी पार्ट टाईट व्हायला लागतो. तिथल्या पेशी ज्या आहेत त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो. रेकी म्हणजे काय? तर रेकी ही जी एनर्जी आहे ही ब्रह्मांडीय एनर्जी आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. इथं रेकीबद्दल अजिबात माहिती नाही असं कोण आहे बरं? हात वर करा जरा. मॅन्युअली हात वर करा. अजिबात माहिती नाही. ओके. कुणाला माहिती नाही अजिबात? जनरली माहिती आहे असं मला वाटतंय. कारण आता आपल्याला इतके म्हणजे माध्यमं झालेली आहेत, की आपल्याला जनरली त्या रेकी वगैरे बद्दल खूप सारी माहिती आहे. तर ही जी ब्रह्मांडीय एनर्जी आहे ही काय करते? आपण जेव्हा एक्सक्यूज मी मॅम. ऍक्च्युली रेकीचं काय हे होतं ते माहितीच नाहीये. फक्त हं, एक स्ट्रेस कमी होतो. हं. आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते हे ऐकलेलं आहे. पण नेमकं ते काय असतं ते माहिती नाहीये. तर ते एक्सप्लेन येस. करू शकता का? हो, हो. तेच आपण शिकणार आहोत. म्हणूनच मी या. विचारलं आणि असं नाहीये, की तुम्ही समजा निम्मे लोकं म्हणाले, की आम्हाला रेकी माहिती आहे, तर मग मी निम्मंच शिकवेल. ठीक आहे, माहिती आहे नाही, नाही, बाकीच्यांना, नाही. असं इट्स नाहीये. ओके. नो मी प्रॉब्लेम. फक्त एक सगळ्यांना क्वेश्चन सगळं आला शिकवणार म्हणून आहे. तो हां. डोंट विचारला वरी, फक्त. डोंट वरी. या. हां. मी येस. सगळ्यांना थँक यू. अगदी असं स्क्रॅचपासून शिकवणार आहे. असं समजते, की मी तुम्ही सगळे लहान मुलं आहात, तर तुम्हाला काही माहिती नाहीये आणि मी तुमची टीचर आहे.
फक्त तुम्ही काय करायचंय की तुम्ही विश्वास ठेवायचा आहे, माझ्यावर नाही, रेकीवर विश्वास ठेवायचा आहे, युनिव्हर्सवर विश्वास ठेवायचा आहे. मी तुम्हाला रेकीबद्दल जे सांगते आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. चिकित्सा करायची नाहीये. जेव्हा आपण स्केप्टिकल असतो आणि अरे असं कसं होऊ शकतं, हे काय शक्य आहे का, काही पण सांगतायत. काही काही लोक अशा ह्याच्यासाठी पण आलेले असतील की जे जास्त सायंटिफिक माइंडचे आहेत, जे स्केप्टिकल आहेत, की बघूयात तरी काय काय आहे ते, काय सांगतायत, काहीतरी म्हणतायत खरं. पण आपण कुठल्याही कन्क्लुजनला येण्यापूर्वी आपण स्वतः ती पद्धत वापरून पाहावी, स्वतः त्याचा आपण अनुभव घ्यावा आणि मग आपण त्या कन्क्लुजनला यावं. मला असं वाटतं. तुमचं काय मत आहे? तेच तेच मत आहे. बरोबर आहे. हो. त्यामुळे आपण लगेच कुठल्या गोष्टीला लेबल चिटकवू नयेत असं माझं मत आहे. हम्म. लेबल चिटकवण्यापेक्षा आपण त्याचा अनुभव घ्यावा आणि मग आपण त्याच्यावर बोलावं. फार अभ्यास करून पीएचडी करून पण बोलायची गरज नाहीये. अगदी सोपं साधं सरळ टेक्निक आपण शिकणार आहोत. आणि आता आपण जे पाहिलं की इमोशन आपले जे स्टोअर होतात आपल्या बॉडी पार्टमध्ये, तर आपण जेव्हा रेकी शिकतो आणि रेकीने आपण स्वतःचं हिलिंग करायला सुरुवात करतो, तेव्हा काय होतं, रेकी हे सगळे स्टोअर झालेले इमोशनचे जे काय एन्झायटीमुळे, आणखीन निगेटिव्ह इमोशन्समुळे जे लूप आपल्या भोवती तयार होतं, जे काय स्टोअर झालेल्या निगेटिव्ह एनर्जीचे पुंजके असतात आपल्या आभा मंडळामध्ये. तुम्हाला आभा मंडळ पण माहिती असेल, आपल्या भोवतीचे आभा मंडळ असतं. त्या आभा मंडळामध्ये, आपल्या नाड्यांमध्ये, आपल्या चक्रांमध्ये, इथून सगळीकडून रेकी शक्ती म्हणजेच प्राण ऊर्जा वाहत असते. पण जेव्हा आपल्या असे ठिकठिकाणी निगेटिव्ह शक्तीचं स्टोरेज होतं, एनर्जीचं, तेव्हा काय होतं की त्या शक्तीला विरोध होतो, ब्रह्मांडीय ऊर्जेला. आणि मग त्या पार्टला ती एनर्जी पूर्ण प्रमाणात मिळत नाही, 100%, जेवढी गरज आहे तेवढी. आणि कुठल्याही पार्टला जर 100% एनर्जी नाही मिळाली, कमी कमी प्रमाणात मिळाली, तर त्या पार्टचं कार्य पण काय होतं, तेवढ्याच पर्सेंटमध्ये कमी होतं. त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला 100% एनर्जी मिळणं हे आपलं हक्क आहे आणि आपण त्यासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे अतिशय मुबलक प्रमाणात एनर्जी, मुबलक प्रमाणामध्ये, ज्याला जितकी पाहिजे तितकी आपण घेऊ शकतो. पण ते घेण्यासाठी आपण आपली पाईपलाईन मोकळी ठेवली आहे का, हे महत्वाचं आहे. रेकी काय करते, ती पाईपलाईन मोकळी करते. त्या पाईपलाईन मध्ये जे काय कचरा साठलेला आहे, जे काय बोळे साठलेले आहेत, तर ती पाईपलाईन रेकी मोकळी करते आणि तो फ्लो काय करते, बॅलन्स करते आणि मोकळा करते आणि त्यामुळे आपोआप फिलिंग होतं. प्लीज सगळ्यांनी आपले माईक म्यूट करा, म्हणजे मग मला सारखं सारखं म्यूट करायला लागत नाहीये, कारण इतरांना पण डिस्टर्ब होतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमच्या घरातले प्रायव्हेट डायलॉग सगळ्या ऑनलाईन सगळ्यांना ऐकायला मिळतात. तुम्हाला चालेल का हे? तुम्ही आर्ग्यू केलं असेल, काय काय तुम्ही घरातल्या प्रॉब्लेम बद्दल बोलत असाल, ते सगळ्यांना ऐकायला येतं. त्यामुळे प्लीज म्यूट करा सगळेजण. तर आता आपण रेकीमध्ये काय करणार आहोत, आपण रेकी हा फ्लो जो आहे हा बॅलन्स करते, हा फ्लो मोकळा करते, की जेणेकरून आपल्या संपूर्ण शरीराला 100% ऊर्जेचा पुरवठा होतो. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक छोटा मुलगा असतो, एक छोटा मुलगा असतो, शाळेत जाणार. त्या मुलाला ना, घरामध्ये असताना तो खूप टेन्शनमध्ये असायचा. घरातलं वातावरण काही नीट नसावं किंवा काही. शाळेत गेला तरी त्याला खूप प्रेशर असायचं अभ्यासाचं, होमवर्कचं. आणि नेहमी त्याचा चेहरा असा पडलेला असायचा आणि चेहरा सॅड असायचा. तर सगळेजण त्याला म्हणायचे की अरे तू असा सॅड राहू नकोस, तो रडायचं सारखं. रडू नकोस, स्ट्रॉंग हो, स्ट्रॉंग हो, तो मुलगा आहेस, तू रडायला नकोस. असं त्याच्यावर सारखं प्रोग्रामिंग केल्यामुळे काय झालं की हळूहळू त्यांनी रडणं थांबवलं. पण रडणं थांबवल्यामुळे काय झालं, त्यांनी बोलणंही थांबवलं. कारण तो व्यक्त होत नव्हता अश्रूंच्या मार्फत. तर बोलणं पण त्यांनी थांबवलं. बोलणं थांबवल्यानंतर हे दोन्ही मार्ग बंद झाल्यामुळे काय झालं, जे काय त्याचे दुःखाचे इमोशन होते ते त्याच्या बॉडी पार्टमध्ये साठायला सुरुवात झाली ठिकठिकाणी. आणि त्याचं आरोग्य जे आहे त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायला लागला. मानसिक आरोग्यावर पहिल्यांदा झाला. तर शाळेतल्या टीचरच्या ते लक्षात आलं. टीचर म्हणाली एक दिवस की इकडे ये, तुला मी एक ग्लास देते, हा ग्लास तू हातामध्ये धरायचा आहे, पाण्याने भरलेला ग्लास. त्याला हातात दिला, म्हणजे असंच धरून राहा, मी शिकवते आहे वर्गामध्ये, तू ग्लास धरून. ठीक आहे. मग 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 5 मिनिट झाले, त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. 10 मिनिट झाल्यावर त्याचा हात दुखायला लागला. 20 मिनिट झाले, 25 मिनिट झाले, त्याचा हात थरथर कापायला लागला. तर टीचरच्या ते लक्षात आलं, की का रे बाबा, तो ग्लास जड होतोय का जास्त, हळूहळू हळूहळू जड होत चाललाय का? तर तो म्हटला नाही, जड नाही होते. मग तुझा हात थरथर का कापतोय, तुला त्रास होतोय का? मग हो, ते पकडून ठेवल्यामुळे ना मला त्रास होते. ठीक आहे, खाली ठेवून दे, मग नको पकडूस. मग त्यांनी खाली ठेवला, आता ठीक आहे.
हा, ओके. ह्या गोष्टीचा मोरल काय आहे? आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक ग्लास आहे. ग्लास केवढा असतो? छोटासा. पण त्या ग्लासमध्ये आपण काय भरलेलं आहे? एन्झायटी, डिप्रेशन, प्रेशर, फ्रस्ट्रेशन, सॅडनेस, कंपॅरिझन, कॉम्पिटिशन, जेलसी, हे सगळं काय काय पाणी, या प्रकारचं पाणी आपण त्या ग्लासमध्ये भरलेले. आणि तो ग्लास आपण कायम हातातच धरून बसतो आहे. पहिल्यांदा आपल्याला 1 दिवस 2 दिवस इरिटेट होतं. नंतर काही दिवसांनी आपल्या हाताला कळ लागायला आणि आपण दुसरीकडे आपलं लक्ष देऊ शकत नाही, कारण ग्लासकडे लक्ष असतं आपलं सगळं. तर हा आता ग्लास म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे असं जर आपण रिप्रेझेंट करतोय प्रॉब्लेमला, हा जो ग्लास आहे पाण्याने भरलेला, एकच प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम तर खूप असतात आपल्या आयुष्यामध्ये, पण आपण एकच प्रॉब्लेम. तर हा ग्लास एका पाण्याला प्रॉब्लेमला रिप्रेझेंट करतो आणि आपण तो कायम जवळ बाळगला. तर हा प्रॉब्लेम आपण 1 दिवस 2 दिवस आपण जवळ बाळगला, ठीक आहे. पण आपण जर तो वर्षभर, महिनाभर, वर्षभर, आणखीन वर्षानुवर्ष, युगानुयुग, जर आपण 12 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष जर आपण त्याच्या आपल्या जवळच ठेवला तो ग्लास, तर काय होईल? आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतील ना आपल्या आयुष्यामध्ये. तर हे म्हणजे काय आहे? आपण होल्ड करणं, इमोशन्स होल्ड करणं. तर इथे ग्लास हा हातात होल्ड केलाय, पण आपण आपल्या इमोशनसाठी आपल्या बॉडीचं जे स्टोरेज आहे ते सगळं इमोशनसाठी देऊन टाकतो. नकारात्मक एनर्जी, या भरपूर मोठं गोडाऊन आहे, कुठे पण स्टोर, या आणि या सगळ्यांना वेलकम आहे. तर काय होतं मग ते, आपण ते सगळं असं घेऊन आपणच एवढे जड होत जातो की त्यामुळे आपलं आयुष्य जगणं अतिशय मुश्किल होऊन जातं. तर रेकी काय करते, हे इमोशन्स, आता आपण एक एक इमोशन काढून काय आपण ठेवू शकत नाही. तुमच्या सगळ्यांकडे जर ही पद्धत असती तर तुम्हाला रेकी शिकायची पण गरज पडली नसती, किंवा कुठल्याच पद्धतीची गरज पडली नसते. आपल्या कोणाकडेच आपण तसं नाही करू शकत. आणि रेकीला हे सांगावं नाही लागत की बाबा मला हे पण इमोशन आहे, मला हे पण एक नकारात्मक एनर्जी आहे, ती पण आहे, काही नाही. आपण फक्त रेकी घ्यायची, रेकी सगळं काम करते, सगळं ऍट ए टाइम क्लिअर करते. एक एक इमोशन नाही करत रेकी, ऍट ए टाइम सगळं क्लिअर होते. आपल्याला ते कुठून आले, कुठले आहेत, कोणाच्या संदर्भात आहेत, काही सांगायची गरज नाही. ह्या लाईफ मधले आहेत की पास्ट लाईफ मधले आहेत, काही रिपीटेड पॅटर्न आहेत का, काही फोबिया आहेत का, रेकीला काहीही एक्सप्लेन करायची गरज नाही, आपल्याला काही शोध घ्यायची पण गरज नाही. रेकी सगळे क्लिअर करत राहते आणि आपण काय करतो, होल्ड करतो. तर आपल्याला आपलं होल्ड करणं हा जो प्रकार आहे, हा आपल्याला सोडायचा आहे. आपण जेव्हा ते इमोशन्स वाहू देऊ, तेव्हा रेकी ते क्लीन करू शकेल. जर ते वाहू दिलेच नाही आणि आपण होल्ड केले, तर रेकीला सुद्धा ते क्लीन कर, कारण आपली बॉडी जर तयारच नाहीये ते इमोशन बाहेर टाकायला, त्याला पकडूनच ठेवायचंय, तर ती आपली फ्री विल आहे. मग रेकी काय करू शकेल का? नाही. मग तुम्ही सेल्फ हिलिंग जरी घेतलं आणि बॉडी म्हणते नाही मला हिलिंग नकोय, मग ते हिलिंग पोचणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, आपली रेकी ही एक लाईफस्टाईल आहे असं म्हणतात. तर लाईफस्टाईल म्हणजे आपल्याला काय करायचं नेमकं, तर आपल्याला रेकीला सरेंडर करायचं आहे, रेकीवर ट्रस्ट ठेवायचा आहे, आपलं हिलिंग करायचं सोडून द्यायचं. कुठल्याही ह्याच्यामध्ये अटॅचमेंट ठेवायची नाही की माझं हिलिंग झालं का, होणार का, मला माझ्या बॉडीमधून हे रिलीज होणार का, माझ्या मनातून हे रिलीज होणार का. हे करणं म्हणजे काय आहे, आपण ते होल्ड करतो आहोत. तर आपल्याला कुठलंही होल्ड करायचं नाही. रेकी म्हणजे रिलीज करणं. रेकी आपल्याला काय शिकवते, रिलीज करायला शिकवते. आणि ह्या रेकीमध्ये रिलीज करण्याला खूप जास्त महत्व आहे. आपण जोपर्यंत रिलीज करत नाही तोपर्यंत रेकी स्वतःचं काम करू शकत नाही. तुम्हाला आधी रेकीची एनर्जी भरण्यासाठी चॅनल्स आपल्याला मोकळे करायचे आहेत आणि ते सुद्धा रेकी मार्फतच करायचे आहेत. तर हळूहळू ही प्रक्रिया होत असते आणि हळूहळू आपलं हिलिंग व्हायला सुरुवात होते. ओके. आपण एक छोटंसं प्रॅक्टिकल घेऊयात रेकीचा अनुभव घेण्याचा. सगळ्यांनी हात रब करायचे. हातामध्ये उष्णता निर्माण होते. उष्णता का निर्माण होते आपल्या हातामध्ये? कारण एनर्जी आहे. त्या एनर्जीचं फ्रिक्शन झाल्यामुळे जिथं एनर्जी असते तिथे उष्णता असते, असते की नाही? आता आपल्याला ह्या उष्णतेचा जो आपल्याला अनुभव येतो, हे जे एनर्जी फील्ड तयार झालंय ते आपल्याला जाणवायचे आपल्या हातामध्ये. एक प्रेशर जाणवेल तुम्हाला, कुणाला इतक्या अंतरावर जाणवेल, कुणाला इतक्या अंतरावर जाणवेल. ओके, आता डोळे झाकायचे आहेत आणि विचार करायचा आहे की माझ्या मनामध्ये आज दिवसभर जे काही निगेटिव्ह इमोशन मला त्रास देते, जी चिंता त्रास देते, जो विचार त्रास देते, त्याचा विचार करायचा आहे. आणि
तो विचार माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये स्टोअर आहे असं मला वाटतं आहे? त्याचा विचार करा. खांद्यामध्ये आहे, हृदयामध्ये आहे, डोक्यामध्ये आहे. आता तुमचे जे हात आहेत हे त्या बॉडी पार्टवर ठेवा. खांद्यात असेल तर खांद्यावर, हृदयात असेल तर हृदयावर. आणि असं व्हिज्युअलाइज करा की तुमच्या हातामधून एक ब्रह्मांडीय ऊर्जेचा पांढरा शुभ्र प्रकाश त्या बॉडी पार्टवर प्रवाहित झालेला आहे. तुमची जी काय ती नकारात्मक एनर्जीचं तिथे स्टोअर झालेली आहे, ती एनर्जी वितळत आहे, रिलीज होत आहे हळूहळू. तुम्हाला कसं वाटतंय पहा? शांततेचा अनुभव येतोय का? रिलॅक्स वाटतंय का? ब्रह्मांडीय एनर्जीशी आपण ऑलरेडी कनेक्टेड आहोत नैसर्गिकरित्या. आणि एक अफर्मेशन द्या की ही जे काय एनर्जी माझ्यामध्ये आहे, नकारात्मक एनर्जी, ती आता मी पहिल्यांदा ऍक्सेप्ट करते. डोळे झाकून अफर्मेशन. मी ऍक्सेप्ट केली आहे या क्षणी. या क्षणी त्या एनर्जीचं हिलिंग होत आहे, क्लिअरिंग होत आहे. आणि मी आता तिला कम्प्लीट रिलीज केला आहे. मी त्या एनर्जीला मुक्त करत आहे. रिलीज, रिलीज, रिलीज. ओके. तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. काही फील झालं का? हो. आपल्या हातामध्ये इंटेन्शन मध्ये कंपन जाणवले. येस. कारण काय आहे की छान. प्रत्येकामध्ये ऑलरेडी ही एनर्जी आहे, त्यामुळे तुम्हाला ही ताकद ऑलरेडी आहे हिलिंग करण्याची. पण आपल्याला ती आता 100% वाढवायची आहे, म्हणून आपण रेकी शिकणार आहोत. बऱ्याच लोकांना या क्षणी आपल्या हातात असलेल्या ताकद आपल्याला माहित नसते आणि आपण तिचा उपयोग करत नाही, कधीच केलेला नसतो. पण ह्याच्यामध्ये खूप ताकद आहे आणि आपल्याला ऍटलिस्ट या क्षणी रिलॅक्स करणं, ऍटलिस्ट या क्षणी पेन रिलीज करणं, एवढी ताकद तर नक्कीच आहे. येस, कंपन, स्पंदनं येतात, पीसफुल फिलिंग येतं. तुम्ही असा हात जर तुमच्या मुलांच्या डोक्यावर ठेवला, पाठीवर ठेवला, तरी त्यांना सुद्धा खूप जेव्हा आया आपल्या मुलांना असं करतात, तेव्हा स्पेशली मुलांना खरोखर हिलिंग होतं. कारण हिलिंग हे कशाने असतं? इंटेन्शनने. इंटेन्शन. तुम्ही आता जे इंटेन्शन दिलं की मी त्याला हील करते आहे, मी ऍक्सेप्ट करते आहे, मी रिलीज करते आहे, ते इंटेन्शन तुमच्या एनर्जीनी स्वीकारलं, तुमच्या बॉडीमधलं एनर्जी. तर आपल्याला हेच काम रेकीमध्ये करायचं आहे. पण आपण जेव्हा रेकीची अटेनमेंट घेतो, तेव्हा आपले रेकीमध्ये आपले जे चॅनल असतात ते उघडले जातात अटेनमेंटमध्ये. पहिल्या लेवलमध्ये आपले 4 चक्र आपले ओपन केले जातात आणि आपल्या नाड्या आणि जे काही नाड्या असतात आपल्या, त्या पण आपल्या काय होतात? मोकळ्या होतात. आणि त्यामुळे ब्रह्मांडीय एनर्जीचा जो प्रवाह आहे तो आपल्यामध्ये अतिशय फ्रीली यायला सुरुवात होते. आणि त्यानंतर आपले हात जेव्हा रेकी हँड बनतात आणि आपण त्यानंतर असाच हात ठेवून आपण जेव्हा हिलिंग करतो, तेव्हा आपल्याला ह्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये हिलिंगचा अनुभव येतो. फक्त तिथे एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे ट्रस्ट, विश्वास. चिकित्सा करायची नाही. आणि पूर्ण सरेंडर. सरेंडर म्हणजे काय? लहान मुलांना जर त्यांच्या आईने सांगितलं पर्या असतात, तर ते डाऊट घेतात का? राक्षस येतो, नाही. तू जर जेवण केलं नाही तर भोकाडी येईल, डाऊट घेतात का? नाही. तर ही सुद्धा रेकी आहे, ती आपली मा आहे, रेकी मा एनर्जी. तेव्हा आपण डाऊट हो. घेऊन आपलं काम होणार नाहीये, पण आपण जर सरेंडर केलं तर आपले सगळे कामं होणार आहे. कारण आपल्याला ब्रह्मांडामध्ये जे दिसतं त्यापेक्षा जे अदृश्य स्वरूपात आहे ते खूप मोठं आहे. हे सटल वर्ल्ड खूप मोठं आहे. त्या सटल वर्ल्डमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात घडामोडी चाललेल्या असतात, ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण त्या अस्तित्वात आहेत, त्या घडत असतात आणि आपण आपल्या इंटेन्शनने अनेक गोष्टीमध्ये उलथापालथ करू शकतो. इतकी आपल्या विचारामध्ये ताकद आहे. मग ती पॉझिटिव्हली पण करू शकतो आणि निगेटिव्हली पण करू शकतो. तर आता आपण हर्षू इकडे ये. म्यूट करा. आपल्याला ही जे आता आपण छोटंसं प्रॅक्टिकल केलं एक रिलीज करण्याचं,
तर तुम्हाला हेच होपोनोपोनो मध्ये केलेलं चालेल का? आवडेल का तुम्हाला? आपण आपल्या ज्या काही भावना आहेत, आपल्या जे काही पेन आहेत त्यांना आवडेल. रिलीज करण्यासाठी आपण होपोनोपोनो करू. कारण आपण काय करतो की आपल्या पेनकडे आपण लक्ष देत नाही. नेहमी आपण स्वतःला गृहीत धरतो. इतरांकडे लक्ष देण्यामध्ये आपण एवढा आपला दिवस चाललेला असतो की आपलं स्वतःकडे लक्ष नसतं. आपल्याला रिमाइंडर कॉल येत असतात निसर्गाकडनं. आपण त्यांच्याकडे पण दुर्लक्ष करतो आणि अशा प्रकारे वर्षानुवर्ष दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्या बॉडीला कधीतरी त्याचा स्फोट होतो आणि मग तेव्हा आपल्याला जाणवतं की काहीतरी झालंय. मग त्याचा प्रिसिजन आपल्या प्रिकॉशन इज इम्पॉर्टंट. आपण जेव्हा क्युअर करतो त्यापेक्षा प्रिकॉशन घेणं हेच कधी पण चांगलंय. तर त्यासाठी आपण स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःच्या बॉडीत आपण जे काय सांगते आहे ते ऐकणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे बघा तुम्हाला माहितीये की आपण जेव्हा तुम्हाला समजा तुमच्याकडे 4 बाटल्या पाणी आहे आणि तुमच्याकडे एक 4-5 लोक आले त्यांना पाणी पाहिजे. तुम्ही 4 बाटल्या त्यांना देऊन टाकल्या. आता तुम्हाला तहान लागली तर तुमच्याकडे पाणी आहे का जे प्यायला? नाही. मग तुम्हाला जर लोकांना पाणी पाजायचं असेल तर ऍटलिस्ट तुमच्याकडे पाण्याचा मोठा साठा पाहिजे. मान्य आहे? तर आपण आपल्या फॅमिलीसाठी जेव्हा हे सगळं करतो, दिवसभर आपण फॅमिलीसाठी काही ना काही करत असतो. तेव्हा आपल्यामध्ये पण एक एनर्जीचा साठा पाहिजे आहे. तरच आपण इतरांसाठी करू. नाहीतर एक दिवस आपण मोडून पडू आणि आपली फॅमिली रस्त्यावर येईल. कारण स्त्री ही फॅमिलीचा काय असते? एक आधारस्तंभ असतो. मान्य आहे ना? हा. तर तुम्ही कधी पण विमानाने प्रवास करत असाल बघा, तिथे काय सांगतात एअर होस्टेस की जर इमर्जन्सी आली तर ती पाण्यातली जी काय बॅग असते लावायची एअर बॅग ती पहिल्यांदा तुम्हाला लावा. पहिल्यांदा तुमचं हे करा आणि मग इतरांना मदत करा. असं सांगतात का की तुमचे मुलं असतील तर त्यांना पहिल्यांदा करा मग तुम्हाला? कारण तुम्ही जर स्वतःच सगळ्या शस्त्रास्त्रांनी युक्त नसाल तर तुम्ही इतरांना मदत नाही करू शकणार. तर तसं आपल्याला स्वतःला आपल्याला इथे युक्त व्हायचं आहे, रेकी एनर्जीने भरून घ्यायचं आहे, आपला माठ भरायचा आहे आणि मग आपल्याला घरच्यांना आणि नंतर आपल्याला बाहेर समाजासाठी पण आपल्याला काम करायचं. तर यासाठी आता आपण एक होपोनोपोनो प्रेयर घेणार आहोत रेकीची. सगळ्यांनी हात सगळ्यांनी हात रब करा. आपण रेकी रेकी प्लस होपोनोपोनो असं आपण एकत्र घेणार आहोत. ओके. सगळ्यांनी डोळे झाका. डोळे बंद ठेवायचे आहेत. हात छातीवर ठेवा. आता आपण हा जो विश्वनियंता आहे परमेश्वर आहे त्याला आपण प्रार्थना करणार आहोत. रेकीला प्रार्थना करणार. हे परमेश्वरा, हे रेकी हे माझ्या अंतर्मनातील दिव्य प्रकाशाची शक्ती. आज मी माझ्या शरीरामध्ये जिथे वेदना आहे, जडपणा आहे, अस्वस्थता आहे, त्या जागेशी, त्या लोकल बॉडी पार्टशी प्रेमाने संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहे. आपण आपल्या वेदनांशी बोलूया. हे प्रिय वेदना, डिअर पेन, मी तुला पाहते आहे पण मी तुला नाकारत नाही. आजपर्यंत मी तुला दुर्लक्षित केले, तुला समजून घेतले, तुला सप्रेस केले. या प्रत्येक क्षणासाठी मला माफ कर. आय एम सॉरी. तू माझ्या हात साठत राहिलीस कारण कधीतरी मी दुखावलं होते, कधीतरी मी रागावले होते, कधीतरी मी घाबरले होते. मला स्वतःला खूप अपूर्ण वाटले. त्या सर्व अज्ञात क्षणांसाठी मी आज दिलगिरी व्यक्त करते. प्लीज फॉरगिव्ह मी. डिअर पेन, आज मी तुला विरोध करत नाही. कारण तू आलीस की तू मला काहीतरी शिकवण्यासाठी आली आहेस हे मला कळतंय. तू माझ्या शरीरात वेदनेच्या रूपात प्रगट झालीस जेणेकरून मी स्वतःकडे पाहावं. आणि आता आज मला स्वतःकडे पाहण्याची
दृष्टी मिळाली. तुझ्या ह्या इशाऱ्यासाठी डिअर पेन, तू माझी शत्रू नाहीस, तर तू माझ्या आत्म्याचा संदेश आहेस. आता या क्षणी मी तुला प्रेमाने मुक्त करत आहे. तू आता माझ्या शरीरात राहण्याची गरज नाहीस. तू तुझा संदेश देण्याचं काम केलंस. तुझा संदेश मी स्वीकारला. हे युनिव्हर्स, डिअर युनिव्हर्स, त्या वेदनेमागे सर्व राग, असुरक्षितता, अपमान, गिल्ट, आत्मदोष, जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी साठवलेली सर्व भावनिक ठसे मी आता या क्षणी पूर्णपणे सोडत आहे. या क्षणी मी पूर्णपणे रिलीज करते. प्लीज मला माफ कर. मी दिलगिरी व्यक्त करत आहे. धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करते. आता लोकल बॉडी पार्ट आहे. आता आपला जो काही लोकल बॉडी पार्ट आहे त्या जागेला तुमच्या इंटेन्शन मध्ये घ्या, व्हिज्युअलाइज करा. त्या जागेमध्ये आता दिव्य प्रकाश भरत आहे. रेकीची शुद्ध ऊर्जा पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या स्वरूपामध्ये त्या बॉडी पार्टच्या सर्व पेशींमध्ये वाहत आहे. प्रत्येक पेशी म्हणते आहे की मी आता सुरक्षित आहे. मी आता मुक्त आहे आणि मी संपूर्णपणे निरोगी आहे. माझं शरीर, माझं मन आता माझ्या प्रेमाच्या फ्रिक्वेन्सीशी पुन्हा पुन्हा जुळत आहे. मी माझ्या शरीराला आशीर्वाद देते. मी माझ्या भावनांना आशीर्वाद देते. मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते जशी आहे तशी. आज मी या वेदनेला विरोध न करता तिला प्रेम दिलं. ती वेदना जिथे होती तिथे आता ती शांत झाली आहे. जिथे जडपणा होता तिथे आता प्रकाश आलेला आहे. आता मी मुक्त आहे. माझं शरीर मुक्त आहे. माझं मन मुक्त आहे. प्रिय वेदने, डिअर पेन, मी तुला ऐकलं आहे. आता आपण दोघेही मुक्त आहोत. तू माझ्यापासून पूर्णपणे मुक्त झाली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. डिअर पेन, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. डिअर बॉडी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. डिअर पेन, मी तुला खूप पूर्णपणे मुक्त केले आणि तू माझ्यापासून पूर्णपणे रिलीज झाली. थँक्यू डिअर पेन. थँक्यू रेकी. थँक्यू युनिव्हर्स. आपले हात रब करा. आणि आपल्या डोळ्यांवर ठेवा. ओके. कसं वाटलं तुम्हाला? ताई, रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. येस. शरीराशी संवाद साधल्यामुळे, आपल्या पेनशी संवाद साधल्यामुळे, स्वतःकडे बघितल्यामुळे छान वाटलं मॅडम. आणि असं वाटलं की पेनला पण आपण किती प्रेमाने घालवू शकतो. हो. येस येस. पेनला सुद्धा हेट करायची गरज नाही. आपण तिला प्रेमाने घालू शकतो. कारण पेनकडे सुद्धा आपण सकारात्मक नजरेने जर पाहिलं तर ती आपल्याला काहीतरी इशारा देण्यासाठी आलेली असते. ती आपल्याला काहीतरी जाणवून देते की इथं लक्ष दे, इथं लक्ष द्यायची गरज आहे. जर आत्ता लक्ष दिलं नाहीस तर पुढे खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपण तिचे सुद्धा धन्यवादच मानले पाहिजेत. बरोबर आहे ना?
येस. तर आपण आता आपल्या रेकीकडे वळूयात की रेकी म्हणजे काय आहे. फिलिंग रिलॅक्स. येस, रिलॅक्स वाटणारच, कारण आपण आपल्या शरीराशी संवाद साधून किती दिवस झालेत. स्वतःशी आपण संवाद कधी साधतो? आपण स्वतःशी संवाद साधतो कधी? जेव्हा आपण सेल्फ टॉक करत असतो. आणि सेल्फ टॉक कसा असतो? जनरली निगेटिव्ह असतो ना. पास्ट मधला, ह्यानी मला त्यावेळेस असं बोललं होतं, मी त्याला त्यावेळेस असं उत्तर द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाही, मी आत्ता देते ते उत्तर, असं होतं ना. त्या सेल्फ टॉकमुळे आपली पेन, आपलं टेन्शन आणखीन जास्त इन्क्रीज होतं. त्यापेक्षा आपण त्या पेनला जर सन्मानपूर्वक रिलीज केलं आणि तिचे धन्यवाद मानले, तर ती पेन परत येणार नाही. कारण ती आपल्याला सांगायला आली की हॅलो, इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथे लक्ष द्यायची गरज आहे.